नमस्कार, ठाण्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण सध्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये आहोत आणि आपण पाहतोय की अपक्ष उमेदवार किरण नागती या ठिकाणी जोरदार प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहिलं जर या प्रभाग क्रमांक 21 मध्ये प्रचाराची आघाडी या ठिकाणी अपक्ष उमेदवार किरण नागती यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यांची निशाणी जी आहे फुगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी वारकरी वेशात या ठिकाणी त्यांच्या प्रचारासाठी वारकरी या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळतात। अगदी या प्रभाग क्रमांक 21 मध्ये अपक्ष उमेदवार किरण नागती यांच्या समर्थकांची गर्दी ही आपल्याला पाहायला मिळते। उत्साह आणि काय प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे, काय सांगाल एकंदरीत? मला असं वाटतं की संपूर्ण प्रभाग तुम्ही बघताय की भक्तिमय वातावरणामध्ये डुंबलेला आहे। झालं असं की राजकारणामधल्या अनेक अशा गोष्टी असतात ज्या सर्वसामान्य लोकांना नको असतात, पण इथे एक वातावरण असं झालंय की रोज नव्यानं आपल्या प्रभागात असलेली लोक येत आहेत, भेटत आहेत आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की एक सेवेकरी कुठेतरी सभागृहात गेला पाहिजे। आणि म्हणून एक सेवेकरी म्हणूनच आम्ही आजपर्यंत काम करत आलोय आणि एक सेवेकरी म्हणूनच काम करत कायम राहू याकरताचा प्रयत्न जेव्हा माझ्या प्रभागातले माझ्या माऊली करतात, माझ्या भगिनी करतात, माझे वडीलधारी करतात, माझी बच्चे कंपनी करते, ती तर काय मतदान नसते करणार, पण तिच्या सुद्धा तोंडामध्ये फुगा 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 आहे। आणि मला असं वाटतं हे तुम्ही बघताय, हे ऐश्वर्य ही संपत्ती किरण नागतीची आहे। याच्यातली एकही व्यक्ती 1000-2000 रुपये देऊन आलेली नाहीये। तुम्ही कॅमेरा घेऊन जाऊन तिथे विचारू शकता। मला असं वाटतं हे प्रेम आहे आणि हेच प्रेम आजपर्यंत केलेल्या सेवा कार्यातून या किरण नागती नावाच्या एका माणसाने नाही तर मला असं वाटतं या किरण नागती नावाच्या कुटुंबानं कमवलेलं आहे। आणि म्हणूनच निशाणी जरी फुगा असली तरी ही सगळीजण म्हणतात की माणूस तोच आहे जो कार्यरत आहे दिवस रात्र। म्हणून मला असं वाटतं आजची ही रॅली वगैरे नाहीये, आम्ही फक्त प्रचार फेरी काढायची, पण आज रविवार आहे, सगळीजण म्हणाले की आम्ही येणार आणि असं बघता बघता मला असं वाटतं कारवा बन गया आहे। म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे, आता तळे इतकं मोठं झालंय की मला असं वाटतं हा आत्मविश्वास कुठेतरी निर्माण करणारी गोष्ट आहे। स्वामींचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालो आहोत आणि स्वामींचाच आशीर्वाद घेऊन अर्ज दाखल केला होता आणि मला असं वाटतं स्वामींचा आशीर्वाद गुरुवार 15 तारीख असल्यामुळे मला असं वाटतं स्वामी भक्ताला या मिळेल। अनेक वर्ष आपण या समाजामध्ये कार्यरत आहे, कार्याची खऱ्या अर्थानं पोचपावती मिळेल येणाऱ्या काळात, कसं बघताय आपण? मला असं वाटतं तुमच्या लक्षात येते की हे जे काही वातावरण आहे ही कार्याची पोचपावती आहे, त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये हे आपल्या लक्षात येईल की शिक्कामोर्तब होईल तेव्हा। विरोधक असं म्हणतायत की येणाऱ्या काळात फुगा हा फुटेल आणि तो तुमच्या समोर असेल, असं विरोधक टीका करताना पाहायला मिळतात। माझा कोणी विरोधक नाही, कारण माझी लढाई ही विरोधकांसाठी नाही, कोणाच्या विरुद्ध नाहीये, ही कोणासाठी तरी आहे। कोण म्हणत असेल त्याला म्हणून दे, पण या फुग्यातली हवा आहे ना, मला असं वाटतं या प्रभागातल्या प्रत्येकाच्या आशीर्वादाची आहे। या फुग्यातली हवा आहे ना, या प्रभागातल्या बहिणीच्या भावावरच्या प्रेमाची आहे। या फुग्यातली हवा आहे ना, ही प्रत्येक ज्येष्ठानं मानलेल्या श्रावण बाळाच्या प्रेमाची आहे। त्याच्यामुळे या फुग्यातली हवा मला असं वाटतं ही वाढत जाईल आणि कोणालाच मी चुकीचं बोलणार नाही। त्यांना सुद्धा सुदृढ आरोग्य लाभो प्रत्येकाला, ही मी स्वामींकडे प्रार्थना करीन। का आता जी लढाई आहे, कोणाला तरी जिंकावं लागतं, कोणाला तरी हरावं लागतं, कोणाला साठी हरवण्यासाठी नाही पण स्वतःला जिंकण्यासाठी मी लढतोय। नक्कीच आपण हरवण्यासाठी नाही तर स्वतः जिंकण्यासाठी उभे आहोत असा वक्तव्य किरण नागती यांनी केलेलं आहे। आपण
21 क च्या उमेदवार सौ उर्मिला संगम डोंगरे यांची निशाणी आहे रेल्वे इंजिन आणि मतदानाच्या दिवशी मशाल आणि रेल्वे नक्कीच आपण इंजिन पाहिलं तर प्रभाग क्रमांक या 21 मध्ये निशाणीवर अपक्ष उमेदवार किरण नागटी यांचा जोरदार या ठिकाणी प्रचार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं तर वारकरी वेशामध्ये या ठिकाणी प्रचारक आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गाडी बंद पडली म्हणजे थोडा वेळ थांबायचं. हे प्रवीण छत्रपती शिवाजी महाराज गाडी बंद पडली. थांबायचं. जोरदार अशा शक्ती प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला प्रभाग क्रमांक 21 मध्ये पाहायला मिळते. अपक्ष उमेदवार किरण नागटी यांची निशाणी जी आहे फुगा ही प्रत्येक प्रचारक या ठिकाणी हातात घेऊन त्याचा प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी महिला असतील, स्थानिक नागरिक असतील, नौपाडा विभागातील तसेच प्रभाग क्रमांक 21 मधील अनेकांचा समर्थन जे आहे ते किरण नागटी यांना मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे. आपणही सोबत आहात. काय भावना आहे? आम्हाला एकच म्हणणे आमचे सर पाहिजे. आमचा वादा म्हणजे मोठं शक्तीप्रदर्शन या ठिकाणी आपण प्रभाग क्रमांक 21 मध्ये पाहतोय. मोठी गर्दी या ठिकाणी अपक्ष उमेदवार किरण नागटी यांच्या समर्थनार्थ झालेले आपल्याला पाहायला मिळते.
शक्ती प्रदर्शनात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मला वाटतं शक्ती प्रदर्शन अजिबात नाहीये. उत्स्फूर्तपणे प्रत्येकानं सहभाग घेतलेला आहे आणि प्रत्येक जण जेव्हा मला कुटुंबातलं बाळ श्रावण बाळ म्हणून संबोधतं, कोणीतरी मला लाडका भाऊ समजतो. मला असं वाटतं हे कुटुंब आहे. तुम्ही पत्रकार मित्रांना मी विनंती करीन, ह्या माझ्यासोबत असलेल्या प्रत्येकाला तुम्ही विचारू शकता की ही कोण मंडळी आहेत. या प्रभागातली कुटुंबातल्या सदस्यासारखी मंडळी आलेली आहेत. एकही माणूस यातला पैसे देऊन आणलेला नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं ही कुठेतरी ताकद जेव्हा आपल्या सोबत असते ना, तेव्हा मला असं वाटतं निवडणुका लढाई ह्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी एक वेगळी भावना निर्माण होते आणि ती भावना आज मला असं वाटतं माझ्यामध्ये आणि यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. कुठेतरी केलेल्या कामाची पोचपावती या माध्यमातून मिळते नागरिकांकडून. अर्थातच सेवा कार्य आपण केलंय, सेवा हा धर्म आपण मानलाय आणि ती सेवा जी आहे ना ती या प्रत्येकामध्ये दिसते. दररोज जेव्हा 350-400 जण येतात, त्याच्यातली 100 ते 150 जण 65 आणि 70च्या वरची असतात. मला सांगा हे शक्य आहे का? म्हणजे राजकारणाची खऱ्या अर्थानं दिशा बदलणारा मला असं वाटतं हा विषय आहे. आणि हे वातावरण जे झालं ना, एका सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी, एका सर्वसामान्य सेवेकऱ्यासाठी जेव्हा ही सगळी मंडळी मागे उभी राहतात ना, तेव्हा मला असं वाटतं सगळं दुःख बाजूला ठेवावं असं वाटतं, रडणं बाजूला ठेवून लढणं समोर आणावं असं वाटतं. आणि लढण्यासाठी जी ताकद लागते ना ती फक्त पैशाची नसते, हे यांनी मला असं वाटतं सिद्ध करून दाखवलं. सत्ताधारी बोलतात की 16 तारखेनंतर जे फुगा आहे त्यांचा फुगा फुटेल आणि केलेली सेवा काढून दाखवायची नसते अशी टीका त्यांनी आता केलेली आहे. सेवा ज्याने केलेली असते तोच कधीतरी त्याच्यातली सेवा बोलून दाखवतो. आणि तो बोलून कोण दाखवतोय? मी नाही बोलून दाखवतोय. ज्याने सेवा घेतली त्याच्यातली जर 5 लोक बोलली, अरे बाबा 1000 आणि 5000 अशी संख्या असेल तर सेवेकरांची, खऱ्या अर्थाने ज्या दिवशी बोलायला सुरुवात करतील लोक की मला ही सेवा मिळाली, मला ती सेवा मिळाली, तेव्हा गोंधळ होईल. मला असं वाटतं मी कोणीही कोणालाही विरोधक मी मानत नाही. कोणाच्या विरुद्ध माझी लढाई नाही, कोणासाठी तरी लढाई आहे आणि कोणासाठी तरी आहे ना त्यांची संख्या ही आहे. त्याच्यामुळे कोणाच्या विरुद्ध हे मी कधीच बोलणार नाही. जे कोण असं बोलत असतील, फुग्यामध्ये भरलेली हवा ही यांच्या आशीर्वादाची आहे. फुग्यामध्ये भरलेली हवा ही या प्रत्येकाच्या प्रेमाची आहे. फुग्यामध्ये भरलेली हवा आहे ना हे रात्रंदिवस केलेल्या सेवेची आहे. त्यामुळे जे कोण बोलतायत त्यांना सुद्धा सुदृढ आरोग्य लाभो ही मी स्वामींकडे प्रार्थना करतो. 15 आणि 16 तारखेपर्यंतची ही लढाई आहे. लढाई जिंकणं हरणं हा एक प्रोसेसचा भाग आहे. पण लक्षात ठेवा, हा किरण नागती कोणावरही रागवणार नाही आणि मला काही तसा त्रास होत नाही. माझ्याकडे गमवायला काही नाही. अरे आपण पाहिलं तर अपक्ष उमेदवार किरण नागती यांचा जोरदार शक्ती प्रदर्शनासह त्यांचा प्रचार येथे होताना आपल्याला पाहायला मिळतो. असं देखील सेवा करतो. काही गुरु राये कृपा
तिसरा